राम राम मित्रांनो, मी अमोल कोळेकर पाटील. ज्या आपल्या भारत देशाला आपण चौथी अर्थव्यवस्था म्हणून पूर्ण जगामध्ये डंका पिटवत बसतो, त्या भारतामध्ये महाराष्ट्रासारख्या एका अति महत्त्वाच्या राज्यामध्ये जिथं दोन शहरं अत्यंत महत्त्वाचे आहेत, जे जोडलेले आहेत, पुणे आणि मुंबई. या पुणे मुंबई शहरं 35 तासांपासून या दोन्ही शहरांचा संपर्क तुटलाय की काय, जवळपास अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे. म्हणजे पुण्याकडून मुंबईला येणारा पुणे मुंबई एक्सप्रेसवे हा 35 तासांपेक्षा जास्त काळ उलटलाय. अजूनपर्यंत तो ट्रॅफिक जाम मध्ये अडकलाय. इतकी भयान परिस्थिती जर या महाराष्ट्राची असेल, तर आपल्या महाराष्ट्रामध्ये नक्की विकास कुणाचा झालाय आणि कसा झालाय ह्याच्यावरती एक मोठा प्रश्न आहे. म्हणजे 35 तासापासून पुणे मुंबई हायवेवरची ट्रॅफिक जाम झालेली आणि ह्याच्यातनं मार्ग काढण्यासाठी कुठल्याही प्रकारची व्यवस्था त्या ठिकाणी यशस्वी होताना आपल्याला दिसत नाहीये. हा बाळासाहेब ठाकरे यांचा नावाचा जो असणारा हायवे 24 वर्षापूर्वी बनवला गेला होता. या 24 वर्षामध्ये त्या हायवेवरती कशा प्रकारे ट्रॅफिक वाढेल, त्या ट्रॅफिकचं कशा प्रकारे आपल्याला नियोजन करता येईल याच्याकडे लक्ष न देता कशा प्रकारे या राज्यातल्या जनतेला टोलच्या माध्यमातून फक्त लुटता येईल अशा प्रकारचं या 24 वर्षामध्ये काम झालेलं आहे. लाज वाटली पाहिजे खरं तर या राज्यातल्या राज्यकर्त्यांना, जे स्वतःची छाती ठोकून घेत पूर्ण राज्यभर देशभर फिरतात, विदेशात फिरतात, की आमची भारताची अर्थव्यवस्था चौथी अर्थव्यवस्था आहे. आणि या चौथी अर्थव्यवस्था असणाऱ्या देशामध्ये एक दोन महत्वाची शहरं 35 तासापासून यांचा संपर्क तुटल्याचा, वाहतुकीचा संपर्क तुटल्याचा जवळपास समोर येते. नक्की या प्रॉब्लेमला सोल्युशन काय आहे आणि ही अडचण आली कोणामुळे? तुम्हाला काय वाटतं? तुमचं म्हणणं काय ते कमेंट करून नक्की सांगा.